वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा इंग्लिशचा लेसन नंबर 3.6 न्यूज फ्लॅश हा लेसन शिकणार आहोत. या लेसनमध्ये आपण न्यूज बघणार आहोत. न्यूज म्हणजे बातम्या, न्यूज फ्लॅश म्हणजे महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, याचा फायदा होत असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया. 3.6 न्यूज फ्लॅश. हिअर आर 3 न्यूज फ्रॉम डिफरंट प्लेसेस. These news are written here and we have to do match of news headlines and their pictures. एखादी गोष्ट न्यूज केव्हा बनते तर तिच्यामध्ये काहीतरी नवीन असेल तर, खास असेल तर. आपण पाहूयात या न्यूजमध्ये काय विशेष आहे. मॅच द पिक्चर्स, द हेडलाईन्स अँड द न्यूज आयटम्स. आपल्याला काय करायचं आहे, या न्यूजचे दिलेले चित्र, हेडलाईन्स आणि ती न्यूज मॅच करायची आहे. ती न्यूज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा रिओ डी जानेरो, ट्यूजडे 8 मार्च 2016. रिओ डी जानेरो या ठिकाणाहून ही न्यूज आहे. रिओ डी जानेरो इज अ सिटी इन ब्राझील. ब्राझील या देशामध्ये ही एक सिटी आहे रिओ डी जानेरो. तिथून ही न्यूज आहे 8 मार्च 2016 ट्यूजडे या दिवसाची. दिस इज a heartwarming story of friendship between a penguin and 71-year-old Brazilian man called João Pereira de Souza. कोणाची न्यूज आहे ही? इट्स अ न्यूज ऑफ पेंग्विन. पेंग्विनची आणि एका माणसाची ही न्यूज आहे, ज्यामध्ये त्यांनी फ्रेंडशिप त्यांची दिसली आहे. ते आपण पाहणार आहोत. इट्स अ हार्टवॉर्मिंग स्टोरी. अत्यंत हृदयाला भिडणारी अशी स्टोरी आहे त्यांच्या फ्रेंडशिपची. 71 वर्षीय ब्राझिलियन मॅन. ब्राझिलियन मॅन म्हणजे ब्राझीलमध्ये राहणारा माणूस. जसं इंडियामध्ये राहणाऱ्या लोकांना इंडियन असं म्हणतात, तसं ब्राझीलमध्ये राहणाऱ्या लोकांना ब्राझिलियन असं म्हणतात. ब्राझिलियन मॅन ज्याचं नाव आहे जाओ पेरेरा डिसूजा. पेरेरा डिसूजा. जाओ पेरेरा डिसूजा या माणसाची ही स्टोरी आहे. João is a retired bricklayer who lives in Proveta, a fishing village close to the coast of Rio de Janeiro. João कोण होता? João एक bricklayer होता who lives in Proveta, a fishing village. फिशिंग विलेज म्हणजे ज्या गावामध्ये मासेमारी केली जाते असं एक गाव, ज्याचं नाव आहे प्रोवेटा. या प्रोवेटा या गावामध्ये राहणारा तो एक ब्रिकलेयर होता, म्हणजे वीट कामगार होता. in the fishing village close to the coast of Rio de Janeiro. रिओ डी जानेरोच्या किनारपट्टीवर हे एक गाव आहे प्रोवेटा. प्रोवेटा या गावामध्ये तो राहत असे. वन डे इन 2011 मध्ये एके दिवशी काय झालं, ही फाउंड अ 4 month old Magellanic penguin on the beach near his house. 2011 मध्ये एके दिवशी त्याला त्याच्या घराजवळ 4 महिन्याचं मॅजेलॅनिक पेंग्विन सापडलं. बीचवरती त्याच्या घराच्या जवळ मॅजेलॅनिक पेंग्विन सापडलं. पेंग्विन इज अ बर्ड. द पेंग्विन वॉज स्टार्विंग अँड वॉज कवर्ड इन द ऑइल. ते पेंग्विन 4 महिन्याचं होतं आणि ते स्टार्विंग म्हणजे भुकेलं होतं. त्याला भूक लागली होती, उपाशी होतं ते. अँड वॉज कवर्ड इन द ऑइल आणि तेलामध्ये असं त्याच्या पूर्ण शरीराला तेल लागलं होतं. जाओ ब्रॉट हिम होम. जाओ त्याला घरी घेऊन आला. ओव्हर अ वीक, एक आठवड्यानंतर जाओ जेंटली क्लीन द पेंग्विन्स फीदर्स अँड फेड हिम सार्डिनेस. सार्डिन्स म्हणजे फिश. टिल द बर्ड वॉज स्ट्रॉंगर. एक आठवड्यानंतर किंवा एक आठवड्याभर पूर्ण जाओनी त्याला क्लीन केलं, स्वच्छ केलं. त्याचे फीदर्स स्वच्छ केले, म्हणजे पीस, त्याचे जे पंख आहेत ते स्वच्छ केले आणि त्याला सार्डिन्स खायला दिले. सार्डिन्स म्हणजे फिश, एक प्रकारचे फिश खायला दिले त्याला. टिल द बर्ड वॉज स्ट्रॉंगर. त्याला ताकद येईपर्यंत त्याला त्यांनी भरवलं. आफ्टर दॅट जाओ ट्राईड टू रिलीज हिम इन द सी बट एव्हरी टाईम द बर्ड स्वॅम बॅक टू हिज होम. त्यानंतर जाओनी खूप प्रयत्न केला त्याला त्याच्या
समुद्रामध्ये सोडण्याचा. जाओ ट्राईड टू रिलीज हिम इन द सी. त्याने समुद्रामध्ये सोडण्याचा त्याला प्रयत्न केला, पण दरवेळी द बर्ड स्वॅम बॅक टू हिज होम. पण दरवेळी तो पेंग्विन त्याच्याबरोबर त्याच्या घरी यायचा. तो काही जात नव्हता. अतिशय लहान असताना 4 महिन्याचा असताना त्या पेंग्विनला जाओने घरी आणलं होतं. घरी आणल्यानंतर त्याला खायला दिलं होतं. त्यानंतर कितीतरी वेळा त्यांनी प्रयत्न केला त्याला समुद्रात सोडून येण्याचा, पण तो पेंग्विन काय जात नव्हता. तो परत त्याच्यासोबत रिटर्न यायचा. ही स्टोरी आहे जाओ आणि पेंग्विनची. पुढे बघणार आहोत. जाओ नेम द पेंग्विन डिंडीम. जाओने त्याला ठेवून घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? डिंडीम असं नाव ठेवलं. डिंडीम स्टेड विथ जाओ फॉर नियरली 11 months. डिंडीम जाओ बरोबर किती महिने राहिला? जवळपास 11 महिने तो त्याच्यासोबत राहिला. बट इन द फेब्रुवारी ही गॉट न्यू feathers and coat. One day he disappeared. 11 महिन्यानंतर काय झालं पुढे? इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये तो डिसॅपियर झाला, निघून गेला. ही गॉट न्यू feathers and coat. त्याला नवीन पंख आले. वरचं जे ब्लॅक कलरचं कोट असतं पेंग्विनला ते सुद्धा त्याला आलं. तो आता थोडासा मोठा झाला आणि तो डिसॅपियर झाला. डिसॅपियर म्हणजे अदृश्य झाला, निघून गेला. तो पेंग्विन निघून गेला. पीपल थॉट डिंडीम हॅड लेफ्ट जाओज हाऊस. लोकांना असं वाटलं की डिंडीमने जाओचं घर सोडून दिलं किंवा तो जाओचं घर सोडून निघून गेला असं सगळ्या लोकांना वाटलं. Imagine Jao's surprise when a few months later Dindim walked up to him on the beach and returned home with him. आणि थोड्याच महिन्यानंतर एक आश्चर्य, त्या जाओला आश्चर्य झालं. काय असं घडलं? थोड्याच महिन्यानंतर तो डिंडीम पुन्हा त्या बीचवरती आला आणि त्या जाओबरोबर तो रिटर्न त्याच्या घरी आला. त्या जाओच्या घरी आला. डिंडीम वॉकड अप विथ हिम ऑन द बीच. त्या बीचवरती तो त्याच्याबरोबर रिटर्न आला. रिटर्न होम विथ हिम. फॉर द लास्ट 5 years डिंडीम हॅज बीन फॉलोइंग दिस रुटीन. गेली 5 वर्ष त्याचं हे रुटीन चालू आहे. रुटीन म्हणजे एक प्रकारचं त्याचं दैनंदिनी म्हणण्यापेक्षा रुटीन चालू आहे. डिंडीम हॅज बीन फॉलोइंग दिस रुटीन सिन्स लास्ट 5 years. दरवेळेस तो निघून जातो आणि थोड्या महिन्यानंतर परत येतो. हे त्याचं रुटीन गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. ही गोज अवे टुवर्ड्स द एंड ऑफ जानेवारी. जानेवारी संपत आला की तो जातो, निघून जातो. अँड रिटर्न्स इन जून. आणि तो केव्हा परत येतो? जूनमध्ये परत येतो. जानेवारीच्या एंडला तो जातो, जानेवारी महिन्याच्या, आणि जूनमध्ये तो परत येतो. वेअर डज ही गो? तो कुठे जातो? Magellanic penguins swim thousands of kilometers to go to their breeding spot on the southern coast of Argentina and Chile. कुठे जातात हे पेंग्विन्स? मॅजेलिक पेंग्विन्स जे आहेत ते हजारो किलोमीटरचं अंतर पार करून त्यांचं जे प्रजननाचं ठिकाण आहे तिथे जातात. कुठं आहे ते? साऊदर्न कोस्ट ऑफ अर्जेंटिना अँड चिली. अर्जेंटिना आणि चिली या देशामध्ये या देशांच्या दक्षिण टोकाला हे 1000 किलोमीटरचा प्रवास करून, थाउजंड्स ऑफ किलोमीटरचा प्रवास करून तिथे जातात. एव्हरी इयर डिंडीम मेक्स द ट्रिप साऊथ अँड स्विम्स बॅक होम टू स्टे विथ जाओ अगेन. दरवर्षी तो डिंडीम साऊथची ही ट्रिप करतो आणि स्विम्स बॅक टू होम, आणि तो त्याच्या घरी पुन्हा परत येतो जाओसोबत पुन्हा राहण्यासाठी. असं त्याचं दरवर्षी चालू असतं. दिस इज हिज रुटीन. असं त्याचं रुटीन दरवर्षी चालू असतं. यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड ॲनिमल्स ॲज पेट्स इन ब्राझील. ब्राझील या देशामध्ये असा नियम आहे की कोणतेही वाईल्ड ॲनिमल्स तुम्ही पेट म्हणून ठेवू शकत नाही, म्हणजे पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवू शकत नाही, असा नियम आहे. बट इन धिस रेअर केस इट इज डिंडीम द मॅजेलॅनिक पेंग्विन हू चूजेस टू स्टे विथ हिज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर. पण या अशा दुर्मिळ केसमध्ये डिंडीमला अशी परवानगी दिली गेली आहे. तो त्या माणसाबरोबर, मित्राबरोबर राहू शकतो. तो त्याच्या ह्युमन फ्रेंडबरोबर दरवर्षी राहू शकतो. अशा या दुर्मिळ केसमध्ये त्याला परवानगी दिलेली आहे. अशी ही न्यूज आहे. नेक्स्ट न्यूज कोणती आहे आपण पाहणार आहोत. ही न्यूज होती रिओ डी जानेरो, ब्राझील इथून, ट्यूजडे 8 मार्च 2016.
ब्राझिलियन मॅन अँड अ पेंग्विन या दोघांच्या फ्रेंडशिपची होती. नेक्स्ट न्यूज आहे अहमदाबाद. February 15, 2016. Ahmedabad is a city in Gujarat, India. बघणार आहोत न्यूज काय आहे. A team of Indian and German scientists working near Bhuj in Kutch region of Gujarat had found a big fossil of a dinosaur in a hill in Lodai village. काय झालंय? टीम ऑफ इंडियन अँड जर्मन सायंटिस्ट वर वर्किंग नियर भुज. भुजमध्ये गुजरातमध्ये कच्छचं रण आहे भुज इथे. तर त्या तिथे वर्किंग जर्मन सायंटिस्ट अँड इंडियन सायंटिस्ट भारतीय शास्त्रज्ञ आणि जर्मनचे शास्त्रज्ञ दोघेही तिथे या दोन टीम्स इथे काम करत असताना उत्खनन करत असताना त्यांना बिग फॉसिल ऑफ डायनासॉर सापडला आहे. म्हणजे डायनासॉरचं जीवाश्म सापडलं आहे. डायनासॉरचे अवशेष सापडले आहेत त्यांना तिथे इन अ हिल इन लोडाई विलेज. लोडाई या गावातील हिलमध्ये डोंगरामध्ये उत्खनन चालू असताना त्यांना हे बिग फॉसिल ऑफ डायनासॉर सापडलं आहे. डायनासॉरचे अवशेष सापडले आहेत. वी ऑल नो डायनासॉर्स वॉज व्हेरी बिग ॲनिमल्स दॅट लिव्ज ऑन द अर्थ लॉंग अगो. ऑन सॅटरडे दे फाउंड अ फ्यू मोर फॉसिल्स. सॅटरडेला अजून थोडे जास्त फॉसिल्स त्यांना सापडले आहेत. द न्यू फॉसिल्स इन्क्लूड स्कल. जे नवीन जीवाश्म सापडले आहेत त्यामध्ये स्कल म्हणजे कवटी सापडली आहे. जॉ म्हणजे जबडा, तोंड सापडलं आहे, तोंडाचा सापळा सापडला आहे. अँड सम टीथ ऑफ डायनासॉर आणि डायनासॉरचे दात सुद्धा सापडले आहेत. देअर वर्क ऑफ एक्सकेवेशन ऑर डिगिंग व्हेरी केअरफुली स्टील गोज ऑन. एक्सकेवेशन म्हणजे उत्खनन, खोदकाम करणे. डिगिंग खोदणे. एक्सकेवेशन म्हणजे उत्खनन आणि खोदण्याचं त्यांचं काम हे अजूनसुद्धा केअरफुली अत्यंत काळजीपूर्वक चालूच आहे. ही तेव्हाची न्यूज आहे 2016ची. इट विल टेक सम टाईम टू टेक द फॉसिल्स आउट. ते फॉसिल्स बाहेर काढण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. अ सॅम्पल ऑफ द फॉसिल्स फाउंड अर्लियर हॅज बीन सेंट टू म्युनिक, जर्मनी फॉर फर्दर टेस्टिंग. जे सुरुवातीला फॉसिल्स सापडले होते त्याचे काही सॅम्पल्स हे जर्मनीमधील म्युनिक या ठिकाणी पुढील टेस्टिंगसाठी पाठवले आहेत असं इथं सांगितलं आहे. या न्यूजमध्ये काय म्हणतायत ते की आधीचे जे फॉसिल्स सापडले होते त्याचे नमुने, सॅम्पल्स म्हणजे काय, नमुने या फॉसिल्सचे, या जीवाश्म जे अवशेष सापडलं आहे डायनॉसॉरचं त्याचे नमुने कुठे पाठवले आहेत? म्युनिक, जर्मनी इथे पाठवले आहेत. The fossils show that the dinosaur may have been 10 to 15 meters long. ते जे अवशेष सापडले आहेत त्यावरून सायंटिस्टनी काय काय पॉईंट्स काढले आहेत ते इथं दिलं आहे. हे जे डायनासॉर होते ते 10 ते 15 मीटर लांब असतील असा त्यांनी अनुमान काढला आहे. इट वॉज कार्निवोरस आणि ते कार्निवोरस होते. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, द मीट इटिंग टाईप, मांस खाणारे असे ते डायनासॉर्स होते. इट लिव्ड 135 मिलियन इयर्स ॲगो. 135 मिलियन इयर्स ॲगो म्हणजे 13.45 करोड्स इयर्स ॲगो. इतक्या वर्षांपूर्वी 135 मिलियन वर्षांपूर्वी ते होऊन गेले, ते इथे राहत होते. दिस कुड बी द ओल्डेस्ट डायनासॉर फॉसिल फाउंड इन दिस सेंचुरी. सेंचुरी म्हणजे शतक. या शतकामध्ये सापडलेल्या अनेक जीवाश्मांपैकी, अनेक अवशेषांपैकी या डायनासॉरचे अवशेष हे सगळ्यात जुने आहेत असं इथं सांगितलेलं आहे. फॉसिल्स रिमेन्स ऑफ अदर डायनासॉर्स हॅव बीन फाउंड अर्लियर इन द सेम रिजन. याच सेम रिजनमध्ये, या भागामध्ये अजूनसुद्धा डायनासॉरचे याआधीसुद्धा फॉसिल्स सापडलेले आहेत. सायंटिस्ट थिंक दॅट at least 13 species of dinosaurs roamed this region once upon a time, more than 100 million years ago. 100 million years ago जेव्हा डायनासोर्स होते तेव्हा कमीत कमी 13 प्रजातींचे डायनासोर्स या भागामध्ये राहत होते. या भागामध्ये त्यांचं वास्तव्य होतं असं सायंटिस्टनी विचार मांडला आहे. सायंटिस्टचा असा विचार आहे, या शास्त्रज्ञांचा असा विचार आहे की 13 प्रजातीचे डायनासोर्स या ठिकाणी वास्तव्यास होते.
Later on, due to meteor strike or volcanic eruption or some such reason, all these animals were destroyed. नंतर खूप वर्षानंतर मेटर स्ट्राईक म्हणजे उल्कापात आणि मेटर स्ट्राईक म्हणजे उल्कापात आणि व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी, या दोन कारणांमुळं किंवा इतरही अजून कारणांमुळं यांचा नाश झाला आहे. हे प्राणी नाश पावले आहेत, नष्ट झाले आहेत पृथ्वी तलावरून. डायनासोर्स आर डिस्ट्रॉइड नाव. तर ही न्यूज होती डायनासोर्सचे फॉसिल्स सापडल्याबाबतची इन कच्छ region of Gujarat in India, Ahmedabad. It's a news on the date February 15, 2016. Next news आपण पाहणार आहोत February 11, 2016 ची ही न्यूज आहे. We will read. For the first time in history, scientists have detected gravitation waves. इतिहासात पहिल्यांदाच सायंटिस्टना ग्रॅव्हिटेशन वेव्स डिटेक्ट झाले. ग्रॅव्हिटेशन वेव्स म्हणजे गुरुत्वाकर्षण लहरी डिटेक्ट झाल्या आहेत. गुरुत्वाकर्षण लहरी आपल्याला दिसत नाहीत. अर्थ हॅज अ ग्रॅव्हिटेशन वेव्स, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पण ती आपल्याला दिसते का? नाही. बट फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री, इतिहासात पहिल्यांदाच या वेव्स डिटेक्ट झाल्या आहेत, म्हणजे दिसल्या आहेत. मेनी पीपल बिलीव्ह दॅट दिस कुड बी द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ दिस सेंचुरी. खूप लोकांचं असं म्हणणं आहे की हा शोध म्हणजे एक ग्रेट डिस्कवरी आहे, खूप मोठा शोध या ठिकाणी इथे लागला आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. ही न्यूज त्याबाबतची आहे. ग्रॅव्हिटेशन वेव्स डिटेक्ट झाल्याबाबतची ही न्यूज आहे. इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स्ड लिगो प्रोजेक्ट. कशामुळे हे पॉसिबल झालं आहे असं इथं दिलं आहे. लिगो प्रोजेक्ट. लिगो प्रोजेक्ट स्टँड्स फॉर LIGO स्टँड्स फॉर L फॉर लेझर, I फॉर इंटरफेरोमीटर, G फॉर ग्रॅव्हिटेशनल वेव्स आणि O फॉर ऑब्झर्वेटरी. हा एक प्रोजेक्ट आहे सायंटिस्टचा, हा एक प्रोजेक्ट आहे लिगो प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमुळं हे शक्य झालं आहे. इट्स अ लिगो प्रोजेक्ट सेटअप फॉर दिस पर्पज. या गोष्टीसाठी ग्रॅव्हिटेशन वेव्ह डिटेक्ट करण्यासाठी हा प्रोजेक्ट तयार झाला होता आणि त्यातून ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट झाल्या आहेत. द लिगो प्रोजेक्ट इन्क्लूड्स 2 आयडेंटिकल वेव्ह डिटेक्टर्स लोकेटेड अबाउट 3000 किलोमीटर्स अवे फ्रॉम ईच अदर. एकमेकांपासून 3000 किलोमीटर अंतरावर वेव्ह डिटेक्टर्स लोकेट केले आहेत. असं या प्रोजेक्टमध्ये, लिगो प्रोजेक्टमध्ये काय आहेत, 2 वेव्ह डिटेक्टर लावलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये अंतर किती आहे, जवळपास 3000 किलोमीटर इतक्या अंतरावर हे 2 डिटेक्टर्स लावले आहेत. Einstein, the great man of science, had guessed long ago that these waves exist, but in those days there was no way to prove that. आइन्स्टाईन जो एक ग्रेट सायंटिस्ट होता, त्यांनी खूप वर्षांपूर्वीच असं अनुमान लावलं होतं, असं सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल वेव्स आहेत, दे एक्झिस्ट, बट इन दोज डेज इट वॉज अनेबल टू प्रूव्ह. ही वॉज अनेबल टू प्रूव्ह. तेव्हा त्या काळामध्ये त्याला ते प्रूव्ह करणं जमलं नाही. इट वॉज नॉट इझी टू प्रूव्ह दॅट. आफ्टर नियरली 100 years, 100 वर्षानंतर, ही हॅज बीन प्रूव्ड राईट बाय अ ग्रुप ऑफ 900 सायंटिस्ट. आता 100 वर्षानंतर त्याचं हे म्हणणं खरं ठरलं आहे. कुणामुळं? 900 सायंटिस्ट वर्किंग ऑन द प्रोजेक्ट इन मेनी नेशन्स इन्क्लुडिंग इंडिया. भारतासह इतर अनेक देश या प्रोजेक्टवरती काम करत आहेत आणि त्या देशांमधील 900 सायंटिस्टमुळं या गोष्टीला सत्यता आली आहे किंवा ही गोष्ट खरीच ठरली आहे. Gravitational waves are ripples in the fabric of space-time that travel outward from their source. Here is the definition of gravitational waves. Gravitational waves म्हणजे काय असतात? तरंग लहरी असतात. ripples in the fabric space-time. space-time अंतरामध्ये इथे दिसते आपल्याला. तरंग लहरी असतात. फ्रॉम देअर सोर्स पासून येणाऱ्या तरंग लहरी असतात ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे. दे आर जनरेटेड इन सर्टन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन्स. ऑन 11 February 2016, the LIGO Scientific Collaboration and Virgo Collaboration team announced that
They had made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago. हे जे दोन ब्लॅक होल्स दिसत आहेत, हे दोन ब्लॅक होल्स कोलाइड झाल्यानंतर, एकमेकांना धडकल्यानंतर त्यामधून ग्रॅव्हिटेशनल वेव्स बाहेर पडतात असं डिटेक्ट झालं आहे, असं या सायंटिस्ट, या दोन लिगो प्रोजेक्ट आणि वर्गो कोलॅबोरेशन या टीमनी हे प्रूव्ह केलं आहे, हे सिद्ध केलं आहे ऑन 11 फेब्रुवारी 2016 असं इथं या न्यूजमध्ये सांगितलं आहे. डिटेक्टिंग द रिपल ऑर वेव इज अ रिमार्केबल अकम्प्लिशमेंट. रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय कामगिरी अशी इथं झाली आहे, असं हे काम साध्य झालं आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर डिटेक्टेड नाऊ. जे आइन्स्टाईननी खूप वर्षाआधी सांगितलं होतं ते आता सत्य झालं आहे. या 3 न्यूज होत्या. आपल्याला आता काय करायचं आहे, या 3 न्यूजचे कोणते पिक्चर्स आणि कोणते हेडलाईन्स आहेत हे सांगायचं आहे. पहिली न्यूज होती डायनासॉरची. त्या डायनासॉरच्या न्यूजची हेडलाईन कोणती असेल? मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ, ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम, डिंडीम स्विम्स 8000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. या डायनासॉरची कोणती हेडलाईन असेल? ही असेल, डायनासोर आपल्याला आता काय करायचं आहे, या सगळ्या न्यूजच्या हेडलाईन्स मॅच करायच्या आहेत. फर्स्ट न्यूज वी हॅव सीन ऑफ पेंग्विन. पेंग्विनची आणि जाओची पहिली न्यूज होती. त्यासाठी कोणती हेडलाईन असेल आपण पाहूयात. मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ, ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम, डिंडीम स्विम्स 8000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. या तिन्हीपैकी कोणती न्यूज असेल, कोणती हेडलाईन असेल? तर ही डिंडीम स्विम्स 8000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड ही त्या पेंग्विनच्या न्यूजची हेडलाईन असेल. त्यानंतरची न्यूज होती डायनासॉरची. डायनासोर फॉसिल्स आर फाउंड इन कच्छ. मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ ही हेडलाईन असेल डायनासॉरच्या न्यूजची. आणि थर्ड न्यूज होती दॅट ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर डिटेक्टेड. त्यासाठी कोणती हेडलाईन असेल? ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. तर या 3 हेडलाईन्स आपण त्या न्यूजला मॅच केल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पिक्चर्ससुद्धा मॅच करायचे आहेत. यातील पहिली न्यूज होती पेंग्विनची. त्याच्यासाठी हे पिक्चर्स असतील, हे आणि हे 3 पिक्चर्स असतील पेंग्विनच्या न्यूजसाठीचे. त्यानंतर दुसरी न्यूज होती डायनासॉर्सचे फॉसिल्स सापडल्याची, तर त्यासाठी हे पिक्चर असेल. आणि थर्ड न्यूज होती ग्रॅव्हिटेशनल वेव्सची, त्यासाठी हे पिक्चर असेल. बुकमध्ये तुम्हाला हे मॅच करायचं आहे, सांगायचं आहे. तर हा होता लेसन न्यूज फ्लॅश, ज्यामध्ये 3 वेगवेगळ्या न्यूज वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पाहिल्या आणि त्यांचे पिक्चर्स आणि हेडलाईन्स आपण इथे मॅच करून घेतलेले आहेत. आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडले असतील तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.